नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुनने साक्षी आणि प्रिया या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि या गोष्टीचा सायली अर्जुनला खूप जास्त आनंद असतो. पण प्रेक्षकांनो, मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले, सायलीला खूप जास्त आनंद झाला. पण त्याचबरोबर तिच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की ती सुभेदारांची सूनसुद्धा आहे आणि त्यामुळे आपले वडील निर्दोष सिद्ध झाले याचा आनंद तिला आहेच. पण तिने लगेचच आनंद साजरा केला नाही. तर या प्रियामुळे सुभेदार कुटुंबावरती जे काही संकट आलंय त्या संकटातून ती आपल्या कुटुंबाला सावरण्याचं काम करते. जेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तू स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीयेस, नवरा केस जिंकलाय त्याचं सेलिब्रेशन करत नाहीयेस, ती म्हणते जोपर्यंत माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती मी हसू आणत नाही तोपर्यंत मी सेलिब्रेशन करू शकत नाही. तेव्हा अर्जुनला कळतं की आपले वडील निर्दोष सिद्ध झालेत, तरीसुद्धा इथे सायली आनंद साजरा करत नाही आहे. कारण तिचं दुसरं कुटुंब म्हणजे सुभेदार फॅमिली ही दुःखात आहे याची जाणीव सायलीला आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायलीने श्रावण सोमवार असल्यामुळे घरामध्ये पूजा ठेवलेली असते आणि पूजेबरोबरच तिला घरामध्ये अभिषेकसुद्धा करायचा असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे आता देवी आईने सायलीला आशीर्वाद दिलेला असतो. सुभेदारांना महत्त्वाची गोष्ट माहिती नाही आहे, त्याचा आज उलगडा होणार असतो. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, पण त्याबद्दल कुणालाच काही माहिती नाही आहे. पण इथे श्रावण सोमवार असल्यामुळे आणि आता पूजेची तयारी करत असताना सायलीने आपला तळपाय हा आता उपडी करून ठेवलेला असतो आणि तेव्हाच मागे बसलेली पूर्णाजी, कल्पना सगळेजणच सायलीच्या तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खूण सगळेजणच बघतात. तेव्हा इथे 22 वर्षांपूर्वीचा खुलासा मधुभाऊने केलेला असतो की सायली त्यांना कशा पद्धतीने सापडली होती आणि त्याचबरोबर अर्जुन, सायली आणि पूर्णाजी यांच्या फोटोची सुद्धा संपूर्ण कहाणी इथे आता समोर आलेली असते आणि सायली हीच खरी तन्वी आहे या सत्याचा उलगडा श्रावण सोमवार याच दिवशी अगदी झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनने मधुभाऊंना एक प्रॉमिस केलेलं असतं. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, इथे आता तुम्हाला मी निर्दोष सिद्ध तर केलं आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी लवकरात लवकर तुमचं घर, तुमचं वात्सल्य आश्रम तुम्हाला परत मिळवून देणार आहे. कोर्टामध्ये मी स्वतः अपील करणार आहे. जे काही इथे डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत, ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी कंप्लीट करेन. तुम्हाला जे काही डॉक्युमेंट द्यायला लागतील ते तुम्ही मला द्या आणि लवकरात लवकर मी वात्सल्य आश्रम आणि तुमचं कुटुंब तुम्हाला एकत्र आणून देणार आहे, असं प्रॉमिस अर्जुनने मधुभाऊंना केलेलं असतं. त्याचबरोबर महत्त्वाचा खुलासा, मधुभाऊंनी सायलीच्या लहानपणीचा फोटो सुभेदारांना दाखवत संपूर्ण कुटुंबासमोर सायली हीच तन्वी असल्याचं सत्य उघड केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता साक्षी आणि प्रिया यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे. पण इथे आता सुभेदारांना वाईट वाटलेलं असतं या गोष्टीचं की ज्या प्रियावरती, ज्या तन्वीवरती त्यांनी आंधळेपणाने विश्वास ठेवलेला असतो आणि प्रियाने विश्वासघात केलेला असतो. तिने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिलेली आहे हे सत्य जेव्हा सुभेदारांना कळतं, तेव्हा एका खोटारड्या मुलीला आपण 2-2.5 वर्ष पाठीशी घालत होतो हे त्यांना कळतं. आपलीसुद्धा या सगळ्यामध्ये चूक आहे असं त्यांना जेव्हा कळतं, तेव्हा पूर्णाजीला खूप जास्त पश्चाताप होतो आणि पूर्णाजीची तब्येत बिघडते. तेव्हा इथे सायली आपल्या कुटुंबाला सावरण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. पण इथे आता पूर्णाजी, कल्पना यांना या गोष्टीचा त्रास होत असतो की तन्वी खोटं बोलली. ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं त्या वडिलांच्या विरोधात खोटी साक्ष दिली. कशासाठी? तर पैशांसाठी एका गुन्हेगाराला पाठीशी घालत होती. याची जेव्हा त्यांना जाणीव होते तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी त्या खोटारड्या मुलीचं लग्न माझ्या साध्या भोळ्या अश्विनबरोबर लावून दिलं. मी खूप मोठी चूक केली आहे. मी चूक नाही केलाय तर गुन्हा केलाय, गुन्हा. आणि प्रेक्षकांना दुसरं काय होणार? पूर्णाजीला या वयेत हा धक्का सहन होत नाही
आणि पूर्णाजीची तब्येत बिघडते. तिचा BP खूपच जास्त वाढतो. तर इथे आता जेलमध्ये ठरल्याप्रमाणे साक्षी आणि प्रिया दोघीजणी एकाच लॉकअपमध्ये आलेल्या असतात आणि दोघीजणी आता इथे अगदी कुत्रा मांजरीवाणी भांडत असतात. आणि ते होणारच होतं, कारण इथे साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने मधुभाऊंना अडकवलेलं असतं. मग आता नियती त्याची शिक्षा तर देणारच ना. त्यामुळे इथे आता साक्षी आणि प्रिया दोघीजणी एकमेकींबरोबर सातत्याने भांडत असतात. जेलमध्ये आल्यामुळे एकमेकींना दोष देत असतात. तर इथे सायली म्हणत असते की पूर्णाजी, त्याचबरोबर तुम्ही सगळेच का त्या तन्वीचा इतका विचार करताय? प्रिया ही खोटारडी मुलगी आहे. तिचा विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाहीतर काय, कशाला त्या मुलीला इतकं महत्त्व देताय? ती मुलगी जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून खोटंच बोलत होती. याची आपल्याला काही सवय नव्हती का? मी तरीसुद्धा तुम्हाला किती वेळा सांगितलं तिच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू नका म्हणून, पण नाही, तुम्ही तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवला आणि तिने काय केलं? विश्वासघात केला. मग आता हे सगळंसुद्धा पचवा. जसं तिचं खोटं पचवत होतो एवढ्या दिवस, तसंच आता खरंसुद्धा पचवायला हवं. ती आता जेलमध्ये गेली, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. आपल्या मुलाने काही अपराध केलेला नाही आहे. अर्जुन 2-2.5 वर्ष ही केस लढत होता. कशा पद्धतीने अर्जुन सायलीला त्रास झालाय ना, ते आपण बघितलंय. इथे मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या महिपतने कुणाला नाही सोडलं, आपल्या सगळ्यांना त्रास दिला आणि त्यातून सुद्धा इथे अर्जुन, सायली, त्याचबरोबर चैतन्य, तिघांची मेहनत आहे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यामध्ये. त्याच्यामुळे आता आपण आपला मुलगा जिंकलाय. त्याने इथे सत्याची साथ देत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलं आहे आणि त्या तन्वी आणि साक्षी यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली. त्यामुळे आपण नाराज राहून आपल्या मुलाला काही अपराधीपणाची भावना द्यायची का? अजिबात नाही. तो इथे सत्याची कास धरत इथपर्यंत पुढे आलाय, संकटावरती मात करत. त्याच्यामुळे आता दुःखात राहण्यापेक्षा आपण इथे आनंदी राहिलं पाहिजे की आपण एखाद्या गुन्हेगाराला घरात ठेवण्यापेक्षा तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली, असं प्रताप काका आता ठामपणे म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विन मात्र सुधारायला तयार नसतो. अश्विन आता या प्रियाच्या प्रेमात असा काही वेडा झालाय की तो तिथपर्यंत, अगदी जेलपर्यंत प्रियाला भेटायला जातो आणि तिला म्हणत असतो की तन्वी, तू एकटी नाही आहेस, मी आहे तुझ्याबरोबर. मी तुला या सगळ्या संकटातून बाहेर काढेन. मी तुला इथे राहू देणार नाही, असं सुद्धा तो तिला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजीची तब्येत बिघडत असते, कारण तिचा BP हा वाढत चाललेला असतो. त्यामुळे सायलीने एक निर्णय घेतलेला असतो. सायली म्हणते की उद्या श्रावण सोमवार आहे, त्याच्यामुळे मी घरामध्ये आता पूजा तर करणारच आहे, पण त्याचबरोबर अभिषेकसुद्धा करणार आहे. आणि आपण घरी इथे रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांनासुद्धा बोलूया, कारण त्यांना जर प्रतिमा आत्यांना पूर्णाजी भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या ना, तर पूर्णाजीला बरं वाटेल असं मला वाटतंय. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अस्मिता म्हणते की ठीक आहे, उद्या आपण श्रावण सोमवार असल्यामुळे घरामध्ये पूजा तर करणारच आहोत. आपण प्रतिमा आणि रविराज भाऊजी, त्याचबरोबर सुमन, नागराज यांनासुद्धा बोलूया. तेवढंच इथे पूर्णाजीला बरं वाटेल. तन्वीमुळे आपल्या इथे नात्यामध्ये दुरावा येता कामा नये असं मलासुद्धा वाटतं. तेव्हा इथे सायली सुमनला फोन करते आणि पूजेचं आमंत्रण देते. तेव्हा सुमन म्हणत असते की सायली, घरामध्ये सध्या असं वातावरण आहे, कुणी पूजेला येईल असं मला वाटत नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण सुमन काकी, जे काही झालं त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये दुरावा येता कामा नये, मला असंच वाटतं. तेव्हा प्रतिमा आत्या आणि रविराज काका आले असते तर बरं झालं असतं. प्रयत्न करा, प्रतिमा आत्यांना घेऊन या. हवं तर मी प्रतिमा आत्यांबरोबर बोलते. तेव्हा इथे सायली आता प्रतिमाला फोन द्यायला सांगते आणि ती स्वतः प्रतिमाला पूजेचं आमंत्रण देते आणि सांगते की पूर्णाजीची तब्येत बरी नाही आहे. तुम्ही सगळेजण जर आला असतात आणि त्यांना भेटला असतात तर कदाचित पूर्णाजीला बरं वाटलं असतं. त्यामुळे इथे घरामध्ये पूजा असते, सगळी तयारी वगैरे करण्यात आलेली असते. प्रतिमा म्हणते, ठीक आहे, मी रविराजांजवळ बोलते आणि पूजेच्या निमित्ताने पूर्णाजीला भेटायला सुद्धा येते. तर इथे घरामध्ये पूजा आहे. बघितल्यानंतर अश्विन खूपच जास्त चिडतो. अश्विन म्हणत असतो की तिथे माझी बायको जेलमध्ये आहे आणि तुम्ही छान आनंदामध्ये साजरी करताय का पूजा? म्हणजे इथे आता या सायलीला तर आनंदच झाला असेल ना.
माझ्या बायकोला घरातून बाहेर काढून तू इथे सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करतेस, घरामध्ये आता पूजा करतेस का? इथे सगळ्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करतेस ना? सगळं कळतंय मला. तेव्हा सायली म्हणते, अश्विन भाऊजी, मी आता तुम्हाला काही बोलणार नाही आहे, कारण तुम्ही जे वागताय ते तुम्ही का वागताय मला बरोबर माहिती आहे. पण मी चांगली आहे की नाही हे तुम्हालासुद्धा बरोबर माहिती आहे. मी माझ्या चांगुलपणाचे गोडवे कधी स्वतःच्या तोंडाने गाणार नाही. पण मी सुद्धा तुम्हाला एवढंच सांगेन की तुमचा भाव याआधीसुद्धा चुकीची केस कधीही जिंकला नव्हता आणि ह्या वेळेला सुद्धा तसं झालेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या भावावरती तरी विश्वास ठेवता ना? आणि कुटुंबावरती तरी विश्वास आहे ना? की फक्त आता एकट्या तन्वीवरती विश्वास आहे? असं इथे सायली अश्विनला म्हणते आणि त्याला गप्प करते. ती म्हणते, सत्य काय आहे ना ते आधी पडताळून बघा. जे सगळी माणसं तन्वीच्या विरोधात गेलेत ती का गेलेत हे आधी बघा आणि नंतर तुम्ही आम्हाला दोष द्या, तुमच्या भावाला दोष द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, अश्विनची बोलती सायलीने बंद केलेली असते. त्यानंतर इथे पूजेची तयारी ती सुरूच ठेवते. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणत असतात की जावई बापू, आता मलासुद्धा गेलं पाहिजे, आता खूप दिवस तुमच्याजवळ राहिलो. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही, लगेच सोडून जायच्या गोष्टी करताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि मधुभाऊ आता तुम्ही खरं तर इथेच राहिलं पाहिजे आणखीन थोडे दिवस, कारण तो महिपत आहे ना तो आता पिसाळला आहे. त्याला जर तुम्ही कुठे बाहेर दिसलात तर तो तुम्हाला काहीही करू शकतो. तो तुमचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, कारण त्याची पोरगी वाचावी म्हणून त्याने खूप पैसा खर्च केला आहे. कितीतरी लोकांना, साक्षीदारांना त्याने विकत घेतलं आहे. तेव्हा इथे आता त्याची मुलगी जेलमध्ये गेली आहे तर तो इतका चिडला असेल तर तो तुम्हालासुद्धा मारायला मागे पुढे बघणार नाही. अहो, मलासुद्धा तो काही करू शकतो. तेव्हा तुमचं इथे राहणं हे खूपच जास्त जरुरी आहे. बाहेर जर गेलात तर खूप जास्त रिस्की होऊन जाईल. कुसुमताईकडे आत्ताच जाऊ नका. आणि हे बघा मधुभाऊ, तुम्हाला मी निर्दोष सिद्ध केले म्हणून माझी जबाबदारी इथेच संपत नाही. तर मी तुमचं वात्सल्य आश्रम लवकरात लवकर इथे कोर्टाने तुमच्या ताब्यात द्यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तुमचं आश्रम हे लवकरात लवकर तुमच्याकडे येईलच. पण त्याचबरोबर तुमची जी काही कुटुंब मेंबर आहे जे इकडे तिकडे आता सध्या राहत आहेत ते सुद्धा सगळेच्या सगळे वात्सल्य आश्रमामध्ये परत येतील आणि आपण जोमाने इथे वात्सल्य आश्रम पुन्हा सुरू करूया. तुमचं हे तुटलेलं कुटुंब लवकरच एकत्र कसं येईल याकडे मी लक्ष देणार आहे. ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एक चांगला नागरिक म्हणून आणि एक चांगला वकील म्हणून रविराज काकांनी तर महत्त्वाचा निर्णय घेतलाच आहे. त्यांनी इथे आता प्रियाची केस सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि NOC ही दुसऱ्या वकिलांना ते देणार आहेत. म्हणजे ज्याला कोणाला त्यांची केस घ्यायची आहे ते वकील घेऊ शकतात. पण रविराज काकांनी प्रियाची केस आता सोडली तर तिकडे दामिनीने साक्षीची केस सोडली आणि हे होणारच होतं आणि प्रत्येक वकिलाने असं केलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रतिमा म्हणत असते, रविराज, सायलीचा फोन आला होता. इथे आता तन्वीने जे काही केले, खोटी साक्ष दिली, सगळ्यांना फसवलंय, त्यामुळे पूर्णाजीने स्वतःला खूप जास्त त्रास करून घेतलाय. पूर्णाजीची तब्येत बिघडली, त्यामुळे जर आपण गेलो असतो त्यांना भेटायला तेवढंच त्यांना बरं वाटलं असतं. अहो, आपल्याला हा धक्का सहन झाला नाही, पूर्णाजींना ह्या वयात हा धक्का काय सहन होणार आहे? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अगं कुठल्या तोंडाने भेटायला जायचं? तरीसुद्धा इथे आता रविराज काका आणि प्रतिमा पूर्णाजीला भेटायला येणार असतात. त्याआधी इथे आता संपूर्ण सुभेदार पूजेसाठी बसलेले असतात आणि पूजा करत असतात. तेव्हा इथे सायली आपला पाय आता उपडी करून पाया पडत असते, देवी याचा आशीर्वाद घेत असते. तेव्हा तिच्या तळपायावरती असलेली इथे आता तुळशीपत्राची खून पूर्णाजीला दिसते आणि पूर्णाजी म्हणते, अगं हे काय? तेव्हा कल्पना म्हणते, काय झालं पूर्णाजी, काही चुकलं का? पूर्णाजी म्हणतात, अगं नाही, ते बघ ना, सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अरे बापरे, हो. तेव्हा इथे सगळेजण तिच्या तळपायावरची ती तुळशीपत्राची खून बघतच राहतात. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, काय झालं? तेव्हा सायली म्हणते की काय झालं, सगळेजण असे का बघताय माझ्याकडे? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, सायली, तुझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे, ती जन्मखून आहे का? तेव्हा सायली म्हणते, हो, ती जन्मखून आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, तुम्हाला माहिती नव्हतं का? 2-2.5 वर्ष झाली तरीसुद्धा सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे, हे तुम्हाला माहिती नाही आहे? अहो, ती जन्मखून आहे तिची.
तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते, आमच्या तन्वीच्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कुणाच्या? प्रियाच्या? नाही नाही, तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नाही आहे, तीळसुद्धा नाही आहे साधा. मला माहिती आहे ना, ह्या सर्व मुलांना मी लहानाचं मोठं केलं आहे, तेव्हा हिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे ती मला माहिती आहे, मी लिहूनसुद्धा ठेवले. पण तसं प्रियाच्या तळपायावरती कुठल्याही प्रकारची खूण नाही आहे, ती खोटं बोलत असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका आणि प्रतिमासुद्धा आलेल्या असतात. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमा म्हणते, काय? प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नव्हती मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, नाही, अजिबात नाही. तुमचा विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. अहो, सायली मला भेटली होती, तो जावई बापूंच्या वाढदिवसाचा दिवस. त्याच दिवशी मला सायली भेटली आणि त्याच दिवशी मी सायलीचा वाढदिवस साजरा करतो. बरोबर की नाही साऊबाळा? तिचा एक फोटोसुद्धा आहे माझ्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लहानपणीच्या सायलीचा फोटो मधुभाऊ काढतात आणि सगळ्यांना दाखवतात. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, जर ही तुम्ही म्हणताय की सायली हीच तन्वी आहे, तर मग प्रिया कोण आहे? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, मला आधीपासूनच तिच्यावरती संशय होता. तुम्ही म्हणताय की तुमची मुलगी 6 वर्षाची असताना अपघातामधून ती गायब झाली होती. अहो, मग प्रिया जेव्हा मला सापडली तेव्हा ती 4-5 वर्षांचीच होती. प्रिया खूपच जास्त लहान होती, अगदी 4 वर्षांची असेल. तेव्हाच मी विचार करत होतो की प्रियासारखी मुलगी ही प्रतिमाताई आणि रविराज सर यांची मुलगी कशी काय असू शकते? अहो, माझी साऊसारखी मुलगी हीच तुमची मुलगी असू शकते. बघा, देवी आईने तुमची खोटारडी मुलगी तुमच्यापासून दूर केली, पण खरी मुलगी साऊ आहे हे सत्य तुमच्यासमोर आणून दिलं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, याचा अर्थ मी तुमची मुलगी आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो साऊ बाळा, अगं हा बघ तुझ्या लहानपणीचा फोटो, तूच साऊ आहेस. मी तुला लहानाचं मोठं केलं आहे. तुझा चेहरा माझ्या लक्षात नसेल का? आणि त्या प्रियाचा चेहरा माझ्या लक्षात नसेल का? तेव्हा इथे स्टोर रूममध्ये पूर्णाजी, अर्जुन आणि लहानपणीची तन्वी यांच्या तिघांचा फोटो असतो. तो इथे सायली आणते आणि सगळ्यांना दाखवते आणि म्हणते की ही तन्वी आहे ना? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, जर ही मुलगी तन्वी आहे असं तुम्ही म्हणताय, तर ती माझी साऊ आहे आणि हे सत्य आहे. मी कुठलाही खोटाडेपणा करत नाही आहे. आत्तापर्यंत तुम्हाला हे माहिती असेलच. माझी साऊबाळ आहे ती. अहो, तन्वी तुमच्याशी खोटं बोलले. ती खोटाडी प्रिया ही तुमच्याबरोबर खोटं बोलले. त्यामुळे प्रेक्षकांनो, एका पाठोपाठ एक आता छान असे महत्त्वाचे खुलासे होत असतात. इथे आता प्रिया जेलमध्ये गेलेली असते आणि इथे आता सत्यसुद्धा बाहेर आलेलं असतं. सगळ्यांना मधुभाऊंमुळे कळलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया एक खोटारडी मुलगी आहे, फ्रॉड मुलगी आहे. ती पैशांसाठी वाटेल ते करू शकते. ही गोष्ट तर सगळ्यांनी आपल्या कानाने ऐकले. त्यामुळे इथे सत्य समोर आल्यानंतर सुभेदार, किल्लेदार दोघांना सुद्धा कळलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि तीच प्रतिमा त्या आणि रविराज काकांची मुलगी आहे. हे सत्य आता मधुभाऊंनी स्वतः पुरावे देऊन संपूर्ण कुटुंबाला सांगितलेलं असतं.